आजच्या या पत्रकार परिषदेला आपल्या जिल्ह्याचे नेते माननीय संभाजी पाटील नेते साहेब आणि मंचावरील सर्वच नेते मंडळी आणि उपस्थित सर्व माझे पत्रकार बांधव, तर आपण एक शॉर्ट नोटीसमध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा तुमचे मी या ठिकाणी आभार या ठिकाणी करतो आणि सर्व नेतृत्व सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले. महामहिम राष्ट्रपती महोदया यांचा 30 जुलैचा उदगीरचा दौरा आणि बुद्ध विहाराचं उद्घाटन आणि त्याची सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. 2 दिवसाच्या दौऱ्यावरती राष्ट्रपती महोदया महाराष्ट्रात त्या ठिकाणी येत आहेत. 30 तारखेला मुंबईवरून राजभवनात ते निघतील आणि नांदेडच्या विमानतळावर त्या ठिकाणी येतील आणि नांदेडच्या विमानतळावरून नांदेडला याच्यासाठी उतरताना ते लातूरलाच त्यांचं बोईंग विमान असल्यामुळे आणि ते हेलिकॉप्टर त्यांचे असतात नेहमीची आणि मग ते नांदेडला मोठं विमानतळ आहे या आणि मग ते त्या ठिकाणी उतरतील आणि डायरेक्ट हेलिकॉप्टरने उदगीरमध्ये येतील. हेलिपॅडवर उतरल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं आपण उदगीरच्या वतीनं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल आणि तिथून डायरेक्ट त्या बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि तिथं देशातले महाराष्ट्रातले अनेक उच्च भत्ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तिथं बुद्ध भक्ताला आशीर्वाद वचन त्या ठिकाणी होईल आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर ते डायरेक्ट उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती राष्ट्रपती महोदया सर्व जनतेला उद्बोधित करणार, लातूर जिल्ह्यातील जनतेला, मराठवाड्यातील जनतेला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि त्यानंतर त्या रेस्ट हाऊसला या ठिकाणी येणार आहे आणि किमान 2 तास वेगवेगळ्या भेटी त्यांनी जे तुम्हाला वेळ दिला असेल त्या भेटी त्या घेतील आणि तो राखून वेळ त्या ठिकाणी जवळजवळ आपल्याकडं 4 तास त्यांचा वेळ त्या ठिकाणी असणार. महाराष्ट्रामध्ये 2 दिवसाच्या दौऱ्यावर येत असताना एवढा वेळ कुठेही त्यांनी त्या ठिकाणी दिलेला नाही आणि म्हणून त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्यपाल रमेशजी बैस साहेब, 2 कर्तव्यवान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि जिल्ह्यातले सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि ते इथून पुन्हा नांदेडला जाऊन नांदेड तालुक्यातील दिल्लीला त्या ठिकाणी जाणार आहे. काल आम्ही आदरणीय भैयासाहेबांनी आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी जे काही राष्ट्रपती महोदयांचा प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉल प्रमाणे तयारी कशा पद्धतीने करायची त्याचाही आढावा त्या ठिकाणी आम्ही घेतला. विविध पथके स्थापन करून त्या काही अधिकाऱ्यावरती जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही सोपवण्यात आली. दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन एक सूक्ष्म नियोजन कशा पद्धतीने करता येईल याच्या सुद्धा सूचना आम्ही त्या ठिकाणी दिल्या. सुरक्षेचा आढावा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही घेण्यात आला आणि म्हणून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उदगीर आणि जळकोटमध्ये तर जनता येईलच पण लातूर जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणावर महामहिम राष्ट्रपती महोदयाला
पाहण्याकरता त्यांना ऐकण्याकरता त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून मला आपल्याला नम्र विनंती करायची आहे की आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, यूट्यूब असेल, या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदय 30 तारखेला त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार आपण जास्तीत जास्त करून लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम करावं अशी नम्र विनंती मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी करतो. अशा अनेक कार्यक्रम आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या, पण आपल्याला आलेली ही सुवर्ण संधी आहे. तर आपण गेल्या 10 दिवसापूर्वी आपण त्याला निमंत्रण दिलं होतं. इतक्या लवकर ते निमंत्रण स्वीकारतील असंही मला त्या ठिकाणी वाटलं होतं, पण ते निमंत्रण स्वीकारल्या आपल्याला कमी जरी वेळ मिळाला असेल तर आपण सर्वजण आपण उदगीरकर जळकोटकर आपण पोस्ट आहोत. म्हणून लातूर जिल्ह्यातले सर्व पत्रकार ज्यावेळेस येत असतील, महाराष्ट्रातील पत्रकार येत असतील, इंटरनॅशनल देशातले पत्रकार त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून त्या सगळे पत्रकार जरी येत असतील तर त्याची सुद्धा जबाबदारी त्यांना सर्व व्यवस्था करण्याचं काम आपल्या इथल्या सर्व पत्रकारांनी त्या ठिकाणी केली पाहिजे आणि तुम्ही करणार याची 100% खात्री मला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य होण्याकरता आपल्या पेपरच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त या 4 दिवस 5 दिवस आपण लोकांपर्यंत पोहोचवा अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो. आणि खरंच म्हणजे आपण उदगीरकर भाग्यवान आहोत की आता भैयासाहेब म्हणाल्याप्रमाणे की ग्रामीण भागामध्ये राष्ट्रपती येण्याचा हा पहिलाच मार्ग आणि आपल्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू मॅडमचं जीवन संघर्ष भैया त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे एवढं भारी व्यक्तिमत्व आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून आपण सुद्धा सगळेजण आपण तर महापुरुषांच्या सर्व मंदिर असेल, मस्जिद असेल, सर्व गुरुद्वारे असेल, चर्च असेल तर आपण घोषणाही करणारच आहोत. पण आपण हा कार्यक्रम जसं दिवाळीमध्ये आपण घर सजवतो, शहर सजवतो, त्याच पद्धतीने आपण सगळेजण मिळून हे आपलं शहर एक चांगल्या पद्धतीने सजवण्याचं काम आपण त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुद्धा प्रचार करून त्या ठिकाणी सजवून एक आगळी वेगळी ओळख उदगीरची फार भारतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. आणि परत एकदा मनापासून आपण एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मी आपले आभार करतो आणि थांबतो.